नमस्कार, क्रांतीपत्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी संपादक जावेद खान मोलानी. आज मुलाखतीसाठी माझ्यासोबत आहेत भारतीय अन्न महामंडळाचे सदस्य श्रीयुत गणेश सुखदेव काटकर. यांची सामाजिक राजकीय पार्श्वभूमी सर्वांना माहिती आहे. गेली अनेक वर्ष गणेश काटकर यांनी मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कुकुडवाड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये गणेश काटकर उतरलेले आहेत. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील या गटामधून दाखल केलेला आहे. आता आपण नेमकं का या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत याबद्दल आपण सविस्तर त्यांच्याशी चर्चा करूया. स्वागत आहे तुमचं क्रांतीपत्र न्यूजमध्ये. कुकुडवाड गटासाठी नेमकं तुम्ही निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरला आहे. तुमचं विजन काय आहे कुकुडवाडच्या निवडणुकीसाठी? सातारा जिल्हा आपण फिरत असताना सातारा जिल्ह्यातला एकूण भौगोलिक विस्तार पाहता कुकुडवाड गट हा एक आदिवासी भाग असल्यासारखाच गट आहे. इथं राहणाऱ्या लोकांची काय अवस्था आहे, दयनीय अवस्था आहे, हे आपल्याला बघायला मिळेल हा गट फिरल्यानंतर. इथं आगासवाडीपासून आपण जर इकडं देवापूरच्या खाली पळसवडे ह्या भागात जर फिरलो तर या गटातलं ग्रामीण जीवन काय आहे, आणि तेच तुम्ही सातारमध्ये जर गेला तर सातारचे 10 गट, वाईमध्ये गेला तर वाईचे काही, कराडमध्ये गेला तर ह्या गट हा पूर्ण वेगळा आहे. कारण ह्यामध्ये निसर्गानं तर पूर्णतः मात केली, परंतु या गटामध्ये भौगोलिकदृष्ट्या डोंगर रांगा आहेत, मोठ्या प्रमाणात खेडीपाडे आहेत, वाड्या वस्त्या आहेत. इथं विकासाची गंगा मोठ्या प्रमाणात पोचली नाही. मी विकासाची गंगा पोचली नाही असं म्हणण्याचा उद्देश की इथल्या लोकांना प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेसारखं एक क्षेत्र असतं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आज सगळी राज्य सरकार जे राज्य सत्तेवर बसले ते राज्य सरकार, केंद्र सरकार, आजचं राज्य सरकार, केंद्र सरकार अनेक योजना राबवतं. त्या योजना लोकांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत. पण गेल्या 5 वर्षात मला असं वाटतंय की या योजनाचा पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही. जी अंमलबजावणी झाली ती प्रादेशिक राजकीय पक्षांच्या स्तरावरून झाली, परंतु इथले जे सत्ताधारी होते यांच्या माध्यमातून इथं त्या योजना झाल्या नाहीत. निश्चित माझं विचार असेल की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या योजना इथल्या कुकुडवाड गटाच्या लोकांच्यापर्यंत, सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पोचवता येईल, इथली खेडी या योजनाच्या माध्यमातून कशी सक्षम करता येईल, हे माझं सर्वात मोठं विजन आहे. आणि ते विजन आज सर्व जनतेला माहीत आहे की जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या यांच्या काय उपक्रम असतात, यातून किती खेडी सक्षम होतात हे जनतेला माहीत आहे, मलासुद्धा माहीत आहे. आणि त्या योजनेचा त्या सगळ्यांचा लाभ अगदी खेड्यापाड्यातील प्रत्येक शेवटच्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि हे सगळ्यात मोठं विजन घेऊन आपण या ठिकाणी उमेदवारी दाखल केली आहे. आता तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की या भागासाठी विकास झाला नाही, असं म्हणजे नेमकं म्हणण्याचा उद्देश काय? विकास झाला नाही असं पूर्णतः मी म्हणत नाही. विकसनशील हा भाग आहे. या ठिकाणच्या मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये इथं आमदार म्हणून जे गेले, आमदार जयकुमार गोरेसाहेब गेले, ते मंत्री झाले. विकासाच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून ते जे रस्ते करता येतील, आमदार या ज्या क्षेत्रात, ज्या विधानसभेच्या क्षेत्रातून जे काम करता येईल त्या पद्धतीनं विकसनशीलतेच्या मार्गानं हा गट आहे. जिल्हा परिषदचे काही सदस्य असतील त्यांनी काय करायचं ते केलं असेल, पण पूर्ण क्षमतेनं जो विकास असतो तो विकास झाला नाही असं माझं मत आहे. म्हणजे मी दोष हा एकाला देत नाही, ह्या सगळ्या प्रक्रियेला देतोय की जे इथले जिल्हा परिषद सदस्य असतील, इथले विधानसभा सदस्य असतील, यांनी सुद्धा या गटावरती प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. परंतु तसं होताना अगदी इथल्या सत्ताधारी जिल्हा परिषदच्या माध्यमातून तर झालंय ही इथली जनताच सांगेल, मी सांगण्यापेक्षा. बाकीच्या कुणाकडून झालंय त्याची तर सगळी माहिती सगळ्या जनतेला आहे. त्यामुळे विकास झाला नाही असं म्हणत नाही, पण विकासाच्या माध्यमातून आम्ही इतर जिल्हा परिषदेच्या गटापेक्षा 1000 पट मागे आहे, हे मात्र मान्य करावं लागेल. म्हणजे तुमचं साधारण म्हणणं असं आहे की त्या तुलनेत विकास या ठिकाणी झालेला नाही. बरं, याला कारणीभूत काय? आत्ता जिल्हा परिषद गटाची सत्ता असेल, म्हणजे कुकुडवाड जिल्हा परिषद गट आणि तालुक्याची सत्ता या दोन्हींमध्ये मतांतर आहेत. जिल्हा परिषदेचा गट वेगळ्या पक्षाकडे आहे आणि तालुक्याचे आमदार वेगळ्या पक्षाकडे आहेत. तर याचा काही परिणाम तुमच्या नजरेतून जाणवतो का? सत्तेचा परिणाम जाणवत नाही. इच्छाशक्ती असायला पाहिजे. वरती सत्ता एका पक्षाची असेल, समजा एखादी सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे, मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे, आणि खालचा ग्रामीण भागातला एखादा सरपंच हा काँग्रेसच्या विचारसरणीचा आहे, पण तो सरपंच तळमळीचा आहे गावासाठी,
तो या सगळ्या सत्तेच्या योजना, सरकारनं दिलेल्या योजना गावापर्यंत राबवतो, त्या ठिकाणी तो राहतो. या ठिकाणी जर आपल्याला सत्तेच्या विरोधात काम करायचं असेल तर त्याला काही फरक पडत नाही, सत्ता असो नसो. त्या ठिकाणी जर कुकरवाड जिल्हा परिषद गटात काम करायचं असेल तर पूर्ण वेळ या ठिकाणची जी 21 गावं आहेत त्या 21 गावामध्ये राहून त्या गावातल्या प्रत्येक युवकाचा, प्रत्येक गोष्टीचा जर आपण पाठपुरावा केला, राज्य सरकारकडे आपण तशा प्रकारची मागणी केली, सातारा जिल्हा परिषदच्या अध्यक्षांच्याकडे तशी मागणी केली तर निश्चित विकास होतो. त्यामुळे मला असं वाटत नाही की वरती सत्ता वेगळी आणि खाली सत्ता वेगळी. आपली स्वतःची मानसिकता काय आहे यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. ओके, एकंदरीत या विषयावर तुमचं मत तुम्ही मांडलं. मला एक जाणून बुजून तुम्हाला एक प्रश्न विचारावा असा वाटतो. या कुकरवाड जिल्हा परिषद गटाच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये एक मुद्दा गाजतोय, उपरे या शब्दावरती. बऱ्याच उमेदवारांना उपरे ठरवलं जाते. तर आता पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारावा असं वाटतोय की या आत्ताच्या निवडणुकीमध्ये कुकरवाड गटासाठी विशेषतः एक मुद्दा प्रखर गाजतोय, तो म्हणजे उपरे. काही उमेदवारांना इथं उपरे ठरवलं जाते. आता तुम्ही स्थानिक या गटातील रहिवासी आहात, उपरे या शब्दाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? खरं तर उपरे असं कोणच नसतं, कर्तृत्व असावं लागतं. जर यापूर्वी तुम्ही कुठं कर्तृत्व केलं तर त्या कर्तृत्वाचा आधार तुम्हाला अनेक ठिकाणी जातो. आता 2 विषय आहेत की इथं 2 प्रमुख पक्ष आहेत, भारतीय जनता पक्ष आणि दुसरा राष्ट्रवादी. इथं काँग्रेस पक्ष लढवत आहे, शिवसेना लढवत आहे, त्यानंतर अपक्ष लढवत आहेत, बहुजन समाज पार्टी लढवत आहेत, आम आदमी पार्टी लढवत आहेत. हे पक्ष लढवत आहेत. ह्याच्यामध्ये काही लोक उपरे आहेत, परंतु उपरे आहेत असं म्हटलं जातं आहे. कोण म्हटलं मला माहीत नाही, पण माझं असं मत आहे की इथले भारतीय जनता पक्षाचे अरुण गोरे हे बिदाल गटात काम करत होते आणि इथले जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य अनिल देसाई हे गोंदवले गटामधून निवडून आले होते. दोघांनी गोंदवले गटाचा विकास कसा केला आहे अनिल देसाई सरांनी आणि आदरणीय अरुण गोरेंनी बिदाल गटाचा विकास कसा केला आहे याची जरा तुलना केल्यानंतर इथल्या जनतेला उपरे ह्या शब्दाचा अर्थ काय आहे हा समजून येतो. अनिल देसाई साहेब हे ज्यावेळेला गोंदवले गटात गेले त्यावेळेला त्यांना कुणी उपरं म्हटलं नव्हतं, ते या ठिकाणी लढले, कुणी उपरं म्हटलं नाही. कदाचित मी सुद्धा भविष्यात एखाद्या वेगळ्या विधानसभेत जाऊन लढेन, मला उपरं म्हणण्याचा अर्थ येत नाही. तुमची कर्तृत्व क्षमता काय आहे, तुम्ही कर्तृत्व काय करणार आहे याच्यावर जनतेचा विश्वास असला पाहिजे. त्यामुळं उपरेसारखे मुद्दे या निवडणुकीत येणं हे थोडंसं चुकीचं आहे. आता ते कोणी मांडले तुमच्याकडूनच मला पाहायला मिळालं, पण ज्याने कोणी मांडले असतील मुद्दे ज्या पक्षाने, उपरा हा मुद्दा निवडणुकीचा मुद्दा असू शकत नाही असं माझं मत आहे. बरं, धन्यवाद. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम पाहिलेत, तुम्ही भारतीय अन्न महामंडळांचे सल्लागार सदस्य म्हणून काम पाहिले, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रणांगणात सुद्धा तुम्ही उतरला होता. तुमचे भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाशी सुद्धा सलोख्याचे संबंध असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाशी तुमचे संबंध आहेत. अचानक तुम्हाला कुकरवाड गटामधूनच उभं राहण्याची इच्छा का निर्माण झाली यावर थोडासा सविस्तर प्रकाश टाकाल? मी खरं मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करतो, पण मी तिथं लीडर वगैरे नाही, एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. कार्यकर्ता म्हणून आमचा राज्य पातळीवरती, तालुका पातळीवरती समन्वय ग्रुप आहे, परंतु मी त्या चळवळीचा कुठलाही आधार या निवडणुकीत घेतला नाही आणि मी तो घेत पण नाही. त्याचा व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी मी कधी वापर त्या चळवळीचा कुठंही केला नाही आजपर्यंत. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा तुम्ही सांगितला की विधान परिषदेची निवडणूक लढवली. विधान परिषदेची निवडणूक ही मी लढवली होती आणि त्याच्यामध्ये मला प्रचंड पश्चिम महाराष्ट्राचा अभ्यास करता आला. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षामध्ये मी ज्यावेळेला काम करत होतो त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची माझ्याकडं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून एक जबाबदारी दिलेली. ती काय होती तर या राज्यामध्ये जेवढ्या युवकांचे, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दल
त्याच्यापेक्षा पलीकडं उद्योग व्यवसायामध्ये इथला प्रत्येक छोट्या गावामध्ये राहणारा समाज कसा आला पाहिजे या संदर्भात एक जबाबदारी दिली होती. निश्चित या प्रत्येक ग्राउंड रिपोर्टवरची माहिती आम्ही उपसमितीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा असताना आम्ही तिथं पोचवत होतो. त्यातून अनेक योजना या राज्य सरकारनं महाराष्ट्रभर वापरण्यासाठी महाराष्ट्रभर आणल्या. त्याचा फायदा युवकांना झाला. निश्चित त्याचं थोडंफार श्रेय या सर्वांना आमच्या सर्व टीमला होतं. त्याच्यामुळं त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, आत्ताचे मुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा आणि मंत्रिमंडळ याचा माझा सलोख्याचा संबंध आला होता. परंतु मी भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून कधी काम केलं नाही. फक्त भारतीय जनता पक्षाच्या अनेक घडामोडीच्या काळात म्हणजे युवकांच्या सरकारमध्ये काही इनपुट्स द्यायचे असतील, अनेक प्रश्न असतील, ते प्रश्न सोडवणुकीच्या संदर्भात मी या दोन नेत्यांच्याकडे जायचो. या नेत्यांच्याकडून अनेकांचे प्रश्न सोडवले. त्यामुळंच सारथी असू द्या, बार्टी असू द्या, अनेक जाती धर्माचे OBC प्रवर्गातील असू द्या, खुल्या प्रवर्गातील असू द्या, अगदी ब्राह्मण समाजाचे असू द्या, आज जे महामंडळ तयार झाले त्या महामंडळाचा एक छोटासा भाग म्हणून मी त्या ठिकाणी काम करत होतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाशी माझे संबंध आले होते. मला वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाशी माझे तसे तितकेसे कधी संबंध आलेच नाहीत. परंतु भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी जे प्रश्न त्या घटकापर्यंत घेऊन गेलो ते प्रश्न सोडवण्यास मदत झाली. मी तुम्हाला आणखीन एक प्रश्न सांगतो की मी या कुकरवाड जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून गेल्या 5 ते 7 वर्षात या गटातील छोट्या मोठ्या युवकांचं डेलिगेशन घेऊन मी राज्यपाल यांच्याकडे गेलो होतो. राज्यपाल यांच्याकडे काय गेलो होतो त्यावेळेला या ठिकाणच्या विधानसभा सदस्य असतील, खासदार असतील, तत्कालीन खासदार अनेकांची चर्चा झालेली होती. त्यावेळेला आम्ही गेलो. का गेलो? त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब होते, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. अशा वेळी या भागातले पाणी प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून सोडवले पाहिजेत म्हणून आम्ही जिहे कटापूरच्या टेंबूच्या विशेषता योजनेसाठी आम्ही राज्यपाल महोदय भगतसिंग कोश्यारींना भेटलो होतो. माझे त्यांच्या टीमशी चांगले संबंध होते. त्यावेळेला एक प्रश्न उपस्थित आला की तो प्रश्न असा होता की या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई वाचते. हा प्रश्न आल्यानंतर स्वतः भगतसिंग कोश्यारी यांनी या कुकरवाड जिल्हा परिषद गटाला कशा पद्धतीनं पाणी आलं पाहिजे असे आदेश तत्कालीन जिल्हाध्यक्ष, कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी आणि भारतीय जनता पक्षाचे इथले तत्कालीन आमदार यांना दिले होते. त्यांच्या माध्यमातून आज या कुकरवाड जिल्हा परिषद गटात पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून जल जीवनची योजना आली. अगदी भारतीय जनता पक्षाचे आत्ताचे युवा मोर्चाचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी त्यावेळेला होते. त्यानंतर आता युवा मंडलाध्यक्ष प्रशांत गरोड होते, सचिन वनमाने होते, आमच्या वडजलचे रंगनाथ काटकर होते. अशा अनेक युवकांना घेऊन आम्ही माझे राज्यपालांचे संबंध असल्यामुळं मला कधीही त्या ठिकाणी मला अपॉइंटमेंट मिळत होती. आम्ही सगळे मित्रपरिवार त्या ठिकाणी गेलो. अक्षरशः त्याच्या अगोदर हे प्रश्न सुटले पाहिजे होते, परंतु इथल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे प्रश्न सुटले नाहीत. हे खूप मोठं दुर्दैव होतं आणि तेव्हापासूनच एक मनात इच्छा व्यक्त झाली की आपण या जिल्हा परिषद गटात आपण आता काहीतरी केलं पाहिजे. विधानसभेपेक्षा हा गट हा महत्त्वाचा आहे, विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, इथं कामं करता येतील म्हणून त्यावेळेलाच आम्ही विकासाची मुहूर्तमेढ रवली आणि आज त्याचंच श्रेय म्हणून मी कुकरवाड जिल्हा परिषद गटात अगदी ठामपणे उभा आहे. आता तुम्ही एक प्रकारे असं सांगितलं की टेंबूच्या योजनेसाठी तुम्ही प्रयत्नशील होतात, तुमच्याबरोबर तुमची टीमसुद्धा तितकीच प्रयत्नशील होती आणि तुम्ही केलेल्या कामांच्या आधारे तुम्ही दावा टाकला आहे की मी या गटामध्ये उभं राहू शकतो. परोक्ष अप्रोक्ष तुम्ही थेट जिल्हा परिषदेच्या गटाच्या आत्तापर्यंतच्या सत्तांतरावर सत्तेच्या माध्यमावर तुम्ही परोक्ष अप्रोक्ष टीका केलेली आहे. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ही निवडणूक तितकीशी सोपी नाही आहे. या निवडणुकीमध्ये धनशक्तीचा आणि इतर शक्तींचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर होईल असं सामान्य जनतेमधूनचं मत आहे. आता या धनशक्तीच्या आणि प्रस्थापित गटांच्या विरोधात एक सर्वसामान्य म्हणून तुमची काय भूमिका असेल? धनशक्ती आणि जनशक्ती हा विषय गेले अनेक वर्ष सुरू आहे, परंतु लोक धनशक्तीला मतदान देतात का हा प्रश्न आहे. आज अनेक वर्ग असा आहे
की तो धनशक्ती असू द्या जनशक्ती असू द्या, विकास कोण करणार आहे, आपलं भवितव्य कुणापासून आहे याकडे सुद्धा मतदान करतात. त्यामुळं कोणी म्हणत असेल की माझ्याकडं खूप आहे आणि मी आता लढवणार आणि हा गट माझा आहे, असं होत नाही. ह्या गटात आपण किती सक्षमतेनं काम करणार आहे, आपण या गटात किती सक्षमतेनं काम केलं, हा सुद्धा प्रश्न लोकांच्या पुढं असतो. त्यामुळं धनशक्ती ही कुणालाच नको नसती. लोक धनशक्तीच्या मागे जातात, अजिबात तशी अडचण नाही. पण मताच्या माध्यमातून लोकांना काय करायचं हे लोकांनी ठरवलं आहे. कारण म्हणून तुम्ही खूप धनशक्तीचा वापर करणार असं म्हणून काही होत नाही. गेल्या 5-7 वर्षात 3 वर्षात तर प्रशासक होता, लोक सक्षमतेने जगलेत, कुणालाही कुणाची गरज वाटली नाही. त्यामुळे असा गैरसमज करू नये की आता आम्हाला आमच्या गरजेमुळंच कुकुरवाड गटातली जनता इथं राहते वगैरे, असा कुणाचा गैरसमज असेल त्यांनी काढून टाकावा. इथली जनता खूप स्वाभिमानी आहे. किती दुष्काळाला कुठं पाणी नसेल तरी मातीकाम करून जगेल. या ठिकाणी शेळ्या मेंढ्या पाळवून लोक बाहेर जाऊन जगतात. बेरोजगार युवक आहेत, मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन जगतात. त्यामुळं जनशक्तीची कुठलीही गरज या गटाला नाही. आणि कोण म्हणत असेल तर त्यांनी ते करावं. जनता निश्चित कुणाला निवडून द्यायचं हे जनतेने ठरवले. जातीयवादी राजकारणाबद्दल तुमचं काय मत आहे? या ठिकाणी बऱ्याच अंशी असा प्रचार केला जातो आहे की मराठा विरुद्ध इतर समाज, तर जातीवादाच्या या लढाईवर तुमचं काय मत असेल? एक तुम्ही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम पाहिलेलं आहे. तुमचा इतर समाजातील लोकांशी सुद्धा किंवा इतर समाजातील शीर्षस्थ नेते असतील त्यांच्याशी सुद्धा तुमचा संबंध राहिलेला आहे. तर आता सुरू असलेल्या कुकुरवाड गटच नाही तर बऱ्याचशा ठिकाणी जातीवादाचं राजकारण सुरू असते, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल? जातीवाद हा घडवण्याचा प्रयत्न अनेकांच्याकडून होतो आहे. पण जातीवाद कशाला केला जातो? जर जातीवाद याला म्हटलं जातं की मी अमुक जातीचा आहे आणि अमुक जातीच्या मी त्या अमुक जातीच्या विकासासाठी प्रयत्न केला, तर त्याला मी या जातीसाठी प्रयत्न केला आणि मला मतदान द्या असं म्हणू शकतात. परंतु आता कोण असं आहे की त्यांनी एखाद्या जातीचा उमेदवार आहे, त्यानं त्या जातीचं खूपच भलं केलं आहे आणि त्या जातीच्या प्रत्येक घरातून गंगा वाहते सोन्याची, असं झालं आहे का? त्यामुळे जातीवाद ह्या लोकांना माहीत झाला, इथल्या सर्वसामान्य लोकांना. इथली मान तालुक्यातली जनता हे जातीवादाला किती थारा देईल हे तुम्हाला निकाला दिवशीच कळेल. जातीवाद करणाऱ्यांना उत्तर जातीवादाने मिळेल. मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीत जरी मी काम करत असलो तरी या ठिकाणी वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम करणारे आमचे सगळे मित्र होते. आम्ही आजही एकत्र बसतो, उद्याही एकत्र बसतो. आमची चळवळी एकमेकाच्या विचारानं चालते. राजकीय लोकांना जातीवाद करून मतं घ्यायची असतील तर मला वाटतंय मतदारांना सगळं माहीत आहे की कशा पद्धतीनं आपल्या अडचणीच्या वेळेला कोण आला त्याला माणसं मतदान करतात. आपला भविष्यकाळ काय आहे ह्याला माणसं मत देतात. नाहीतर एकदा मतदारसंघात आल्यानंतर, गुलाल पडल्यानंतर, गेल्यानंतर परत दुसऱ्याच निवडणुकीला येणाऱ्यांना जातीवाद करताना मतदान पडत नाही. त्यामुळे या निवडणुकीत जातीवादाला थारा मिळेल असं वाटत नाही, तसं दिसून येत नाही. सर्वसामान्य जनतेला इथला स्वाभिमान महत्त्वाचा आहे, इथला विकास महत्त्वाचा आहे. इथं जगातला कोणी असू द्या, इथं आमचे प्रश्न कोण सोडवणार आहे भविष्यात हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे जातीवादाला थारा मिळेल का? इथं तुम्हाला 8 तारखेला कळेल की जातीवाद करणाऱ्यांचे काय अवस्था होईल. त्यामुळे त्याची काळजी करू नका तुम्ही. धन्यवाद. तुम्ही आत्तापर्यंत अनेक विषयांवर परखड मत व्यक्त केले. आता मला तुम्हाला एक साधा आणि शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, या मतदारसंघामध्ये सर्वसाधारणपणे राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे उमेदवार निवडणूक लढवत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक उमेदवार लढवत आहेत, भारतीय जनता पक्ष असेल, आम आदमी पार्टी असेल, राष्ट्रीय पक्षांच्याकडून उमेदवार लढवत आहेत. तुम्ही अपक्ष म्हणून स्वतः तुम्ही मैदानामध्ये आहात, अजून एक अपक्ष उमेदवार मैदानामध्ये आहेत. या सगळ्यांमध्ये तुम्ही सत्तेच्या केंद्रीय सत्तेच्या माध्यमातून काम करणाऱ्या भाजपवर तुम्ही काहीच बोलला नाही. ही निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. भाजपवर बोलण्यासारखा विषय, इथले सत्ताधारी हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उभे आहेत. साहजिकच गेल्या 5 वर्षात काय विकास झाला याचं त्यांनी जर शेड्यूल तयार केलं आणि प्रत्येक गावात त्यांनी सांगितलं की या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही हे केलं, आमची ताकद
आमच्या पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाकडे आम्ही त्या नेतृत्वाकडून ह्या गोष्टी केल्या, असा प्रत्येक गटात एक श्वेतपत्रिका प्रत्येक गावात जर काढली तर आम्ही सुद्धा त्यांचं स्वागतच करू, त्यांच्या विरोधात बोलणार नाही. तुम्ही म्हणताय भाजपवर का बोलत नाही? भारतीय जनता पक्षाचे इथले उमेदवार हे आत्ता आलेत निवडणुकीत, ते यापूर्वी बिदल गटामध्ये काहीतरी जिल्हा परिषद सदस्य होते. बिदल गटामधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तिथला विरोधक त्यांचा अजून त्यांच्याबद्दल कुठली गोष्ट बोलत नाही. त्याच्यामुळं विकासाची व्याख्या त्यांच्या बाबतीत अजून आपल्याला स्पष्ट झालेली नाही. त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावरती किंवा काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल, शिवसेनेच्या विरोधातल्या उमेदवाराबद्दल बोलणं हे मला आज उचित वाटत नाही. निश्चित त्यांच्याबद्दल सुद्धा बोलू. बिदाल गटात आम्ही जाऊ, आज उद्या बिदाल गटात आम्ही जाऊ, तिथला त्यांचा विकास काय केला आहे, तिथल्या जनतेचे प्रश्न काय सोडवलेत ह्याची सुद्धा मांडणी आम्ही करू. आणि उद्याच्या काळात जर आम्हाला चुकीचं वाटलं तर का नाही आम्ही त्यांच्याबरोबर बोलणार. पण आम्हाला आज मी या गटातला रहिवाशी आहे, गेल्या 5-7 वर्षात या गटात फिरतोय, या गटातले प्रश्न मला माहीत आहे. आणि माझा विषय इथल्या गटातल्या जिल्हा परिषद सदस्य यांच्याबद्दल विचारणा होणार आहे. व्यक्तिगत टीका मी कुठंच केली नाही, मी सामाजिक टीका करतोय. आणि सामाजिक जर टीकातून त्यांच्याकडून जर आलं की या गटामध्ये संपूर्ण गावामध्ये हर घर नल योजना येते, आम्ही त्यांचं स्वागत करू. या गटामध्ये लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ज्या KYC करण्यात येत आहेत त्या आम्ही करतोय, आम्ही स्वागत करू. या ठिकाणी पंतप्रधानांच्या ज्या सन्मान योजना आहे त्याच्यामध्ये त्यांनी जर प्रयत्न केले असतील त्यांनी दाखवावेत, आम्ही स्वागत करू. त्यांनी स्वतः या ठिकाणी जिल्हा परिषदेतून घरकुल योजना आहेत, घरकुलामध्ये 100% घरकुल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही हे प्रयत्न केले, स्वागत करू. का नाही स्वागत करणार? शेवटी आपण संकुचित वृत्तीचे नाही, तेही आमचे राजकीय विरोधक आहेत 8 तारखेपर्यंतचे. उद्या आम्ही त्यांचे विरोधक नाही, परंतु सामाजिक जीवनामध्ये त्यांनी काय काय काम केलं राजसत्तेचा वापर करून हे त्यांनी सांगितलं पाहिजे. जर त्यांनी तसं सांगितलं तर आम्ही निश्चित स्वागत करू. परंतु तुम्ही म्हणताय की हे 5 उमेदवार राष्ट्रीय पक्षाचे उभे आहेत, त्यांच्यावरती का टीका नाही? तर ते या ठिकाणी नौके आहेत, त्यांचं विकासाचं विजन काय आहे ते आम्हाला बघावं लागेल. आज तर 1 तारीख आहे, उद्या परवा त्या सगळ्यांच्या विकासाचं विजन बघू, नाहीतर त्यांनासुद्धा आम्ही विरोध करू. का नाही आम्ही विरोध करणार? त्यामुळे विकासाच्या माध्यमातून इथल्या युवकांना रोजगार दिलेल्याची एक मोठ्या प्रमाणात चर्चा आहे, परंतु निश्चित इथं किती रोजगार दिले याची एक श्वेतपत्रिका जाहीर प्रत्येक गाववाईज टाकली पाहिजे. नोकऱ्या दिल्या, त्या नोकऱ्याची संपूर्ण माहिती टाकली पाहिजे. मी असं म्हणत नाही की नावासहित पाठवा, तुम्ही काउंट पाठवा, आम्ही त्या गावात जाऊ. अमुक एक गाव आहे इथं पुळकोटी आहे, पुळकोटीमध्ये आम्ही 20 लोकांना ठेवलं, आम्ही चौकशी करू. गंगोती आहे, त्या ठिकाणी बनगरवाडी आहे, काळचौंडी आहे, शेनवडी आहे, तिकडची खाली आमची देवापूर आहे, त्यानंतर शिरताव आहे, कुकरवाड आहे, वडजल आहे, पालवण आहे, जांभुळणी आहे, विरळी आहे. या सगळ्या गावाची माहिती आपण पब्लिश केली. आम्ही घरकुल एवढे आणली मंजूर, हे केलं ते केलं, तर आपण निश्चित करू. तुम्हाला माहीत नाही, मी भारतीय अन्न महामंडळाचा सदस्य असताना माझ्याकडे जबाबदारी होती, माझं लेटर हेड होतं. माझं एकही लेटर हेड दाखवावं की मी माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी भारतीय जनता पक्षाकडं किंवा कुठल्या पक्षाकडे व्यक्त केलं. माझी आत्तापर्यंतची सगळी लेटर हेड सामाजिक कार्यासाठी मी वापरली. एकूण 2 वर्षाच्या कालावधी मला मिळाला. त्या ठिकाणी मी तिथं 711 पत्रव्यवहार केलेत. 711 पत्रव्यवहार हे समाजातील घटकांना कसा न्याय देता येईल त्यासाठी केले. त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील महामंडळ असू द्या, OBC महामंडळ असू द्या, शेळीपालन महामंडळ असू द्या, मला जर प्रश्न विचारा, मी तुम्हाला गावात आकडे सांगेन की या गावात अशी मदत केली. आणि जर तुम्ही पत्रकार महोदय मला नावं विचारा, मी नावासहित तुम्हाला मीडिया घेऊन तिथं जाईन. ते मुलंसुद्धा डिनाय करणार नाहीत. अशा पद्धतीनं काम करणारं मी माझा स्वतःचा स्वार्थ सांगत नाही, पण अशा पद्धतीनं जर विरोधकांनी जर अशा पद्धतीची जर कामं केली असतील तर निश्चित त्यांनी सांगावं. आम्ही यापुढं सुद्धा निवडणुकीमध्ये मतं मागताना त्यांचा सत्कार करून मतं मागू. त्यामुळं विकासाची कुणावरती टीका करण्याची आणि का टीका करतो, टीका ही सत्ताधाऱ्यावरच केली जाते, टीका ही विरोधकावर केली जात नाही. फक्त आम्ही तुमचा जो प्रश्न आहे भाजपवर का टीका करत नाही, तर बिदाल गटामध्ये तुम्ही चला माझ्याशी, बिदाल गटामध्ये जरा जाऊन आम्ही माहिती घेतो. तर बिदाल गटातल्या जनतेनं आम्हाला सांगितलं
की यांनी इथं विकास जिल्हा परिषद माध्यमातून केला नाही तर त्यांच्यावर पण टीका करू आणि त्यांचं विजनसुद्धा बघितलं जाईल की ते या घटकाला या भागाला काय न्याय देणार आहेत आणि त्यांची जर चुकीच्या पद्धतीनं न्याय द्यायची भूमिका असेल तर त्यांच्याशिवाय आम्ही बोलू शकतो. पण आम्हाला कुणावर रोष नाही. शेवटी अपक्ष उमेदवार आहे आणि हे सगळे आमचे आत्ताच्या निवडणुकीतले विरोधक आहेत. आणखी एक महत्त्वाचा विषय आहे. आज आपला दुर्दैव असं आहे, कुकुरवाड गटाच्या कुकुरवाड गाव आहे. कुकुरवाड गावाला 8 वाडे आहेत. विरळी गाव आहे. विरळी गावाला 5-6 वाडे आहेत. त्यानंतर वरकुटे गाव आहे. हे एक पंचकृषी मानली जाते. ह्या गावापासून थेट ग्रामपंचायतीपर्यंत रस्ते करण्याची जबाबदारी ही कुणावर असते? ही जबाबदारी जिल्हा परिषदेवर असते. प्रशासक नेमणूक झाल्यानंतर काय गावामध्ये रस्ते मंजूर झालेत म्हणजे प्रशासकांना कळालं पण इथल्या सत्ताधाऱ्यांना इथले रस्ते व्हावेत हे समजत नाही. हे दुर्दैव आहे. ह्या गावामध्ये ह्या गटामध्ये एक गाव आहे, आगासवाडी गाव आहे. आगासवाडी गावामध्ये मान तालुक्यातून वरती त्याला रस्ता नाही. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सीओंच्याकडे इथल्या सदस्यांनी इथल्या तुमच्या कुकुरवाड गावचेच तानाजी काटकर जिल्हा पंचायत समिती सदस्य होते. सत्ताधारी करत नसतील उपोषणाला बसा, आंदोलन करा, ग्रामपंचायतीच्या पुढे उपोषण करा तुम्ही आणि आमच्या आगासवाडीला रस्ते पाहिजेत, कॉन्क्रीट रस्ता पाहिजे. 5 वर्षात करू शकले असते. आमच्या मानेवाडीपासून मानेवाडीत पाण्याचे प्रश्न आहेत, त्या गावातल्या रस्त्याचे विषय आहेत, शिवाजीनगरच्या रस्त्याचा विषय, त्यानंतर कारंडेवाडीच्या रस्त्याचा विषय, त्यानंतर विरळीत केला तर आटपाडवाडी. आज आपण चिलारवाडी ते विरळी ह्या रस्त्याचा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा रस्ता व्हायला पाहिजे होता. मला वाटतं झाला ना रस्ता. आता प्रशासक या ठिकाणी नेमले गेले. प्रशासकांना कळालं, इथल्या प्रशासन व्यवस्थेला कळालं नाही आणि राजकीय व्यवस्था शांत आहे. मग राजकीय व्यवस्था कशाला पाहिजे? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवण्यासाठी संधी होती, परंतु जिल्हा बँकेच्या माध्यमातून इथं शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या पलीकडं आदरणीय तात्या ज्यावेळेला जिल्हा बँकेचे संचालक होते, जिल्हा बँकेच्या एमडीनेच मला एकदा मुंबईमध्ये सहकारी विभागाच्या बैठकीला सांगितलं की तात्या असताना जो निधी यायचा त्या पातळीत त्या पद्धतीनं तेवढा निधी आता या जिल्हा बँकेच्या माध्यमातून इथं येत नाही. हे सत्ताधाऱ्यांचं दुर्दैव आहे. अनेक योजना जिल्हा बँकेच्या माध्यमातून राबवल्या पाहिजेत, राबवत आहेत. जमीन मॉर्गेज केल्याशिवाय युवकांना कर्ज मिळत नाही. तुम्ही लोकांना सांगा ना की जमीन मॉर्गेजची काय गरज आहे. मग राष्ट्रीयकृत बँकेत जावा. राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुम्हाला मॉर्गेज करता येत नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जावा, तिथं बसा. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ह्या सगळ्या बँकेचे हेड LDM असतात. LDMशी बोला. युवकांना जर तुम्हाला उद्योगात व्यवसायात उतरवायचं असेल काय सहकारी बँकेतून त्या माणसाला जमीन मग घाण ठेवायला लावायची आणि तुम्ही उद्योगाला लावायचा आणि त्याला 13% कर्ज द्यायचं. ही काय पद्धत आटली आहे आपल्या मान तालुक्यात? त्यामुळे सरकारच्या क्षेत्रातून सुद्धा याचं प्रचंड मोठं नुकसान या मान तालुक्यात विशेषतः कुकुरवाड गटाचं झालं असा माझा दावा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुकुरवाड जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी आणि स्वाभिमानासाठी आज बदल महत्त्वाचा आहे आणि कुकुरवाड गटामध्ये परिवर्तन हे अतिशय महत्त्वाचं आहे. इथली सर्वसामान्य जनता यावेळेला परिवर्तनाच्या मोडमध्ये आहे. मी फिरतोय मतदारसंघात, घरोघरी मी अपक्ष उमेदवार आहे. कदाचित धनशक्ती नसेल पण माझा मित्रपरिवार आहे. मित्रपरिवाराला घेऊन आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरतोय. त्यामुळं धनशक्तीपेक्षा लोकांच्या जवळ गेल्यानंतर लोकांचं म्हणणं लक्षात येते. त्यामुळं इथलं परिवर्तन हे ठरलेलं आहे ह्या गटामधलं. फक्त आता विकासाची एक ब्ल्यूप्रिंट आपल्याला तयार करून पुढं कसं जायचं याच्याबद्दल आम्ही आता विचार करतो आणि लोकांना विश्वासात घेऊन ह्या गटाचं हा गट हा अतिशय सक्षम करू. या गटातल्या जनतेला मी एक आवाहन करतो, भविष्य काळ राज्य सरकार आणि केंद्र सरकार खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणच्या युवकांना मदत करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. आज मसवडमध्ये एक मोठी MIDC ग्रीन कॅरिडॉर येतो आहे. ज्या वेळेला आपल्यापासून 15 किलोमीटर अंतरावर एक ग्रीन कॅरिडॉर येतो आहे, नव्यानं शक्तिपीठ मार्ग येतो आहे, नव्यानं वेगवेगळे छोटे महामार्ग येत आहेत. अशा वेळी इथल्या युवकांना उद्योग व्यवसाय इंडस्ट्रीमध्ये एक मोठी संधी निर्माण होणार आहे. ही संधी कुणापासून आहे? ही संधी कुठल्या व्यक्तीकडनं होणार आहे या संदर्भात इथल्या युवकांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि आत्ताच धनशक्तीपेक्षा
आपल्याला कोणाच्या माध्यमातून हा सगळा विकास आमूलाग्र बदल घडणार आहे. कारण पुढच्या पंचवार्षिकला आपण सामोरे जाताना आपण एक इंडस्ट्री कॅरिडॉर MIDC झोन एक मोठा आपले या ठिकाणी होणार आहे. आपलं एक मुंबई नवी मुंबईपेक्षा एक मोठं परिवर्तन आपल्या लोकांच्यात होणार आहे. आणि हे परिवर्तन करायचं जर असेल तर सक्षम नेतृत्व या गटातून गेलं पाहिजे. आणि गटातून सक्षम नेतृत्व गेल्यानंतर त्याचे परिणाम हे भविष्यकाळात शेवटी मी सुद्धा माझे शीर्षक नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि चंद्रकांत दादा हे माझे पक्षाच्या पलीकडचे संबंध राहिलेले आहेत. त्यांच्याजवळ मी कधीही जाऊ शकतो. फक्त भारतीय जनता पक्षाशी थेट सदस्यत्व म्हणून माझे संबंध फारसे जवळून राहिलेले नाहीत. परंतु माझ्या कुठल्याही कामात त्यांनी आतापर्यंत कधी अडथळा आणला नाही. त्यामुळे निश्चित निवडून येणारा उमेदवार हा तुमच्या जनतेतला पाहिजे. पुढील 5 वर्ष तुमचे ह्या मोठ्या प्रमाणात परिवर्तन करणारे असावे असा उमेदवार या ठिकाणी निवडून द्यावा अशी माझी कुकुरवाड जिल्हा परिषद गटातील लोकांना मी विनंती करतो. धन्यवाद. तर आपण पाहिलं आत्ताच कुकुरवाड जिल्हा परिषद गटाचे अपक्ष उमेदवार माननीय गणेश सुखदेव काटकर यांनी आपले विचार मांडले. त्यांनी क्रांतीपत्र न्यूज आपल्या चॅनलशी संवाद साधला त्याबद्दल प्रथमतः त्यांचे खूप खूप आभार. आणि असंच पाहत राहा क्रांतीपत्र न्यूज. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.